महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. जमिनीच्या मोजणीसाठी महिने महिने वाट पाहण्याची आणि बांधावरून होणाऱ्या वादांची समस्या ती आता कायमची संपणार आहे. होय, हे अगदी खरं आहे. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नमस्कार. आजचा विषय खरोखरच खूप जिव्हाळ्याचा आहे. हो ना, कारण 25 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय काढलाय. आजची आपली ही चर्चा शेतकरी, जमीन मालक आणि सामान्य नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. नक्कीच. कारण हा निर्णय थेट त्यांच्या जमिनीच्या हक्कांशी आणि सातबारावरील नोंदींशी जोडलेला आहे आणि मुख्य म्हणजे त्यातून मिळणाऱ्या मानसिक शांततेशी जोडलेला आहे. अगदी बरोबर. आता बघा, मागच्या व्हिडिओमध्ये अनेकांनी खूप संतप्त कमेंट्स केल्या होत्या. हो, मी वाचल्या त्या. त्यांचं म्हणणं होतं की मोजणीचे पैसे सरकारी तिजोरीत भरून 6 महिने उलटतात तरीही अधिकारी वेळेवर बांधावर येत नाहीत. मोजणीची तारीखच मिळत नाही. हो, ही खूप मोठी आणि जुनी समस्या आहे. बघा, हे वास्तव आपल्याला थोडं मुळातून समजून घ्यावं लागेल. सरकारी पातळीवर मनुष्यबळाची प्रचंड मोठी कमतरता आहे आणि दुसरीकडे जमिनीचे तुकडे झाल्यामुळे दररोज वाढते मोजणीचे अर्ज आहेत. एका भूकरमापकावर किंवा अधिकाऱ्यावर कामाचा इतका ताण असतो की त्यांना एकाच वेळी 10 ते 15 गावांचा कारभार पाहावा लागतो. बापरे, म्हणजे त्यांच्याकडे एकाच वेळी अनेक केसेस प्रलंबित असतात तर? होय, आणि पूर्वी मोजणीची पद्धती खूप किचकट होती. अधिकारी स्वतः प्रत्यक्ष मोजणीसाठी उन्हातान्हात बांधावर जायचा. बरोबर. तिथे मोजणी करायची आणि पुन्हा कार्यालयात येऊन कागदपत्रांचं, अहवालांचं, नकाशांचं ओझं व्हायचं. या दोन्ही जबाबदाऱ्यांखाली ते अक्षरशः दबले होते. आणि म्हणूनच मग कामात चुका होतात. बरोबर. हो, कामाचा ताण अफाट असल्यामुळे साहजिकच मानवी चुका व्हायच्या. नकाशे जुळवताना किंवा हिशेब करताना नजर चुकीने चूक झाली की त्याचा फटका थेट शेतकऱ्याला बसायचा. म्हणजे नुकसान सामान्य माणसाचंच. अगदी. आणि ह्याच समस्येवर एक अतिशय प्रभावी आणि थेट उपाय म्हणूनच आता जिल्हा स्तरावर खाजगी परवानाधारक भूमापकांची नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अच्छा, म्हणजे हे एक प्रकारे मोजणीचं उबरायझेशन झालंय असं म्हणता येईल. जसं आपण ॲपवर कॅब बुक करतो आणि काम वेगात होतं, तसंच काहीसं हे मॉडेल आहे. अगदी योग्य तुलना केलीत. पण याला नक्की कायदेशीर आधार काय आहे? उद्या कोर्टात हे टिकलं पाहिजे ना? कायद्याचा आधार म्हणाल तर यातली सर्वात रंजक आणि महत्त्वाची बाब म्हणजे शासनाने थेट मूळ नियमांमध्येच सुधारणा केली आहे. अरे वा, कोणते नियम? महाराष्ट्र जमीन महसूल, महसूल भूमापन व भूमापन क्रमांकाचे उपविभाग नियम 1969. या कायद्यानुसार भावाभावांमधील वाटणीसाठी लागणाऱ्या पोट हिस्सा मोजणीसाठी हा निर्णय लागू असेल. आणि शेजाऱ्यांसोबतच्या हद्द कायम करण्यासाठी? त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल सीमा व सीमाचिन्ह नियम 1969 मधील नियम 13 मध्ये सुधारणा करून हद्द कायम मोजणीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. क्या बात आहे. म्हणजे दोन्हीसाठी भक्कम कायदेशीर तरतूद केली आहे. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा. पण एक सांगा, इथे एक मोठा गैरसमज असा होऊ शकतो की याचा नक्की काय फायदा? कसला गैरसमज? म्हणजे गावाकडचा कुणीही खाजगी व्यक्ती जो थोडंफार बांधकाम करतो तो हातात टेप घेऊन येईल आणि मोजणी करणार का? नाही, अजिबात नाही. हाच तर सर्वात मोठा गैरसमज आहे जो आपण आज फोडायला हवा. म्हणजे कुणीही उठून मोजणी नाही करू शकणार? मुळीच नाही. इथे मी तुम्हाला काही क्विक फॅक्ट्स सांगते, लक्ष देऊ नाही का. शासनाने पात्रतेचे निकष अतिशय कडक ठेवले आहेत. यासाठी 18 ते 65 वयोगटातील तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्यक्तीच पात्र असेल. तांत्रिकदृष्ट्या सक्षम म्हणजे नक्की कोण? म्हणजे ज्यांनी ITI मधून सर्वेइंगचा रीतसर कोर्स केलाय किंवा ज्यांच्याकडे सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी किंवा डिप्लोमा आहे. अच्छा, म्हणजे प्रशिक्षित लोकच असणार. हो, किंवा ज्यांना मोजणीचा किमान 10 वर्षे अनुभव आहे असे महसूल किंवा भूमी अभिलेख विभागाचे निवृत्त कर्मचारी. हेच लोक यासाठी पात्र असतील. त्यांची रीतसर निवड होईल. हे ऐकून खरंच खूप दिलासा मिळतोय. पण समजा एखाद्याने हे काम घेतलं तर तो शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी करणार नाही का? हा खूप महत्त्वाचा पैलू आहे आणि शासनाने इथेच खरी मेख मारली आहे. या परवानाधारकांना शासनाकडून दरमहा 35,000 रुपये मानधन मिळेल. बापरे, म्हणजे केवळ कमिशन नाही तर त्यांना एक निश्चित उत्पन्न दिलंय. होय, 35,000 रुपये फिक्स मानधन, ज्यात त्यांच्या प्रवासाचा खर्चही समाविष्ट असेल. यामागील उद्देशच हा आहे की त्यांना निश्चित उत्पन्न मिळाल्यास ते शेतकऱ्यांकडून जास्तीच्या पैशांची अपेक्षा करणार नाहीत. म्हणजे भ्रष्टाचाराला आळा बसेल. शेतकरी मोजणीचं जे नियमित चालान भरतात
तेच भरणार. अगदी बरोबर. अतिशय उत्तम योजना आहे. पण जर ही संपूर्ण प्रक्रिया नव्याने राबवली जात आहे तर ती नेमकी कशी असेल? समजा एखाद्या शेतकऱ्याने मोजणीसाठी अर्ज केला तर पुढे काय काय होईल? बघा, यासाठी ई-मोजणी 2.0 ही अतिशय आधुनिक प्रणाली वापरली जाईल. मी तुम्हाला या प्रक्रियेची एक स्पष्ट चेकलिस्टच सांगते. हो, टप्प्याटप्प्याने सांगा म्हणजे समजायला सोपं जाईल. टप्पा क्रमांक 1. सर्वात आधी उप-अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामार्फत आज्ञावलीवर या परवानाधारकांची नोंदणी केली जाईल. म्हणजे सॉफ्टवेअरवर त्यांची प्रोफाईल तयार होईल. बरोबर. त्यानंतर टप्पा क्रमांक 2. अर्ज आल्यावर प्रकरणांचे वेळापत्रकानुसार ऑटोमॅटिक वाटप करणे व नोटीस काढणे. ऑटोमॅटिक वाटप म्हणजे कोणता अधिकारी कोणाला फाईल देतोय हा मानवी हस्तक्षेप संपला. अगदी. सिस्टमच ठरवेल की कुणाकडे कोणतं काम जाईल. त्यानंतर येतो टप्पा क्रमांक 3. ठरलेल्या दिवशी हा खाजगी परवानाधारक प्रत्यक्ष शेतात जाईल आणि प्रत्यक्ष मोजणी व हद्द कायम करण्याचे काम करेल. इथे मी तुम्हाला थोडं थांबवतो. पूर्वी ते साखळी किंवा प्लेन टेबल घेऊन यायचे, आता तसं नसेल का? नाही. आता रोवर मशीन आणि GPS तंत्रज्ञानाचा वापर होतो. यामुळे मानवी चुका होण्याची शक्यता जवळजवळ 0 होते. अरे वा. तो टप्पा क्रमांक 4 जो अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्यक्ष बांधावर घेतलेल्या मोजणीच्या माहितीवर प्रक्रिया करून ती डिजिटल नकाशावर सुपरइम्पोज करणे. थांबा, सुपरइम्पोज करणे म्हणजे नेमकं काय? या तांत्रिक शब्दाचा अर्थ थोडा सोपा करून सांगाल का? सोप्या भाषेत सांगायचं तर लहानपणी आपण जसा एक पारदर्शक कागद दुसऱ्या चित्रावर ठेवून गिलवायचो तसंच काहीसं. अच्छा. उपकरणाने घेतलेले सध्याचे GPS कोऑर्डिनेट्स आणि त्या जमिनीचा जुना नकाशा हे दोन्ही सिस्टममध्ये एकावर एक ठेवून पाहिले जातात. यामुळे 1 इंचही जमीन इकडे तिकडे होत नाही. बापरे, म्हणजे डिजिटल डोळ्यात धुळफेक करणं अशक्य आहे तर? नक्कीच. त्यानंतर टप्पा क्रमांक 5. ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे आणि नकाशे प्रणालीवर अपलोड करणे. आणि शेवटचा टप्पा? टप्पा क्रमांक 6. या अपलोड केलेल्या कागदपत्रांची छाननी व तांत्रिक तपासणी करणे आणि शेवटी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी याला अंतिम मंजुरी देणे. भारीच आहे. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर नक्की करा. आता तुम्ही जो शेवटचा टप्पा सांगितला त्यावर मला एक प्रश्न पडलाय. विचारा ना. पूर्वीचा अधिकारी हा स्वतःच शेतात काम करायचा आणि स्वतःच कागदपत्रे तपासायचा. आता हे परवानाधारक प्रत्यक्ष शेतात जाऊन काम करतील आणि आपले सरकारी अधिकारी फक्त त्या कामाची तांत्रिक तपासणी करतील. अगदी अचूक पकडलं. म्हणजे ते एका ऑडिटर सारखं किंवा क्वालिटी कंट्रोलर सारखं काम करतील, बरोबर? होय. पूर्वी दोन्ही ओझी एकाच व्यक्तीवर होती. आता कामाची योग्य विभागणी झाली आहे. खाजगी व्यक्ती प्रत्यक्ष काम करेल ज्याला टार्गेट असेल आणि सरकारी अधिकारी फक्त त्या कामाची तांत्रिक शुद्धता तपासेल. यामुळे गुणवत्ता आणि वेग दोन्ही वाढेल. पण इथे लोकांच्या मनात एक दुसरा गैरसमज निर्माण होऊ शकतो. कोणता? ही खाजगी व्यक्ती आहे, ती गावामध्ये एखाद्या वजनदार माणसाच्या दबावाखाली येईल किंवा पैशांसाठी फाईल अडवून ठेवेल, अशी शक्यता नाही का? हा गैरसमज दूर करणं अतिशय गरजेचं आहे. शासनाने फक्त पगार देऊन सोडून दिलेलं नाही, तर अत्यंत कडक अटी घातल्या आहेत. कशा प्रकारच्या अटी? जर एखाद्या परवानाधारकाने सलग 4 महिने काम केलं नाही किंवा भ्रष्टाचाराची तक्रार आली आणि ती सिद्ध झाली तर थेट त्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची कडक तरतूद आहे. म्हणजे नोकरी गेलीच म्हणून समजा, पण समजा त्याने कामच हळू केलं तर? तिथेही आणखी एक क्विक फॅक्ट सांगते. शासनाने त्यांना एक टार्गेट दिलं आहे. या परवानाधारकाला एका महिन्यात किमान 20 मोजणी प्रकरणे पूर्ण करणे अनिवार्य आहे. अच्छा, म्हणजे एका महिन्यात 20 केसेस? हो. त्यामुळे ते काम टाळू शकत नाहीत किंवा फाईल जाणून बुजून अडवून ठेवू शकत नाहीत. त्यांना त्यांचं टार्गेट पूर्ण करावंच लागेल. म्हणजे थोडक्यात त्यांना टार्गेट पण दिलंय आणि त्यांच्यावर वचक पण ठेवलंय. पण यावर नियंत्रण कोणाचं असेल? यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक अतिशय मजबूत समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी स्वतः या समितीचे अध्यक्ष आहेत. म्हणजे थेट कलेक्टर साहेबांचं नियंत्रण असणार? होय. त्यासोबतच NICचे तांत्रिक सल्लागार, ITIचे प्राचार्य आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हे सदस्य असतील. कोणीही यात मनमानी करू शकणार नाही. क्या बात आहे. या सगळ्या चर्चेचा आता आपण अगदी वेगात एक रिकॅप घेऊया, जेणेकरून सर्वांना विषय पक्का होईल.
नक्कीच. अगदी थोडक्यात सांगायचं तर जमिनीच्या मोजणीला गती देण्यासाठी जिल्हा स्तरावर खासगी परवानाधारक भूमापक नेमले जातील. आणि त्यांचं प्रशिक्षण कुठे होईल? त्यांची निवड झाल्यानंतर त्यांचा 2 आठवड्यांचा विशेष प्रशिक्षण कालावधी छत्रपती संभाजीनगर येथील लँड रेकॉर्ड ट्रेनिंग अकॅडमीत पूर्ण होईल. म्हणजे थेट शेतात पाठवण्याआधी सरकारी कार्यपद्धतीचं प्रशिक्षण मिळेल. अगदी बरोबर. त्यांना दरमहा 35,000 रुपये निश्चित मानधन मिळेल. महिन्यात किमान 20 प्रकरणे सोडवणे अनिवार्य असेल. आणि हे सगळं ई-मोजणी 2.0 प्रणालीद्वारे होईल, बरोबर? होय. या डिजिटल प्रणालीमुळे हे संपूर्ण काम अत्यंत पारदर्शक आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय होईल. खरोखरच ही अत्यंत उपयुक्त आणि दिलासादायक माहिती आज आपण उलगडून सांगितली आहे. शेतकरी आणि जमीन मालक ज्या प्रक्रियेला कंटाळले होते त्यात आता आशेचा एक मोठं किरण दिसतोय. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. असेच महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय, मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या विषयावर माहिती हवी आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.